नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आहे गुढीपाडवा। तुम्हाला सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस। या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घरच्या अंगणात गुढी उभारली जाते। या दिवशी शेतकरी राजा आपल्या सर्जा व पवळ्याची जोडी घेऊन नव्या जोमाने नांगरणी करतो। त्याच्या नवीन वर्षाची सुरुवात त्यांच्या कामापासून करतो। आज नवीन वर्ष सुख समृद्धी व भरभराटीने जावे यासाठी प्रार्थना करतो। आम्ही पण आज आमच्या दारापुढे गुढी उभारण्याची तयारी सुरू केली। ताईने एक सुंदर साडी आणली गुढीसाठी। तांब्याचा कळस हळदी कुंकवाने रेखाटला। लिंबाचा डहळा, साडी, हरडे कंगन यांनी गुढीला शोभेदार सजवले। मग मनोभावाने ताईने गुढीचे पूजन केले। आज आमच्या अनुचा पहिला गुढीपाडवा। तिनेही नवीन वर्षासाठी गुढीचा आशीर्वाद घेतला। तशी ती अजून खूप लहान असल्याने तिला काही कळेना हे नेमकं काय चाललंय, पण ती बघून आनंदात होती। गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला तिला ऊन लागतंय। आता गाई गुरांना चारा पाणी केले। नांगरणीचे सर्जा व पवळ्या देखील घरी आले व त्यांनाही चारा पाणी केले। परंपरेनुसार 12 वाजता मी गुढी उतरवली आणि किचनमध्ये देव्हाऱ्याजवळ तिच्यासाठी सुंदर सजावट केली होती। तिला खीर, पोळी, सार भात असा नैवेद्य ठेवला। आज अनु लक्ष्मीसारखी सजली होती। खरं तर तिचं नाव लक्ष्मी आहे। घरी आम्ही तिला अनु म्हणतो। तिला नऊवार घालून साज शृंगार केला होता। ताईने मस्त खापराच्या पुरणपोळ्या बनवल्या आणि मग त्या सर्वांनी आनंदात खाल्ल्या। असा गुढीपाडव्याचा सण आनंदात साजरा झाला।